नमस्कार मंडळी, समर्थास डिझायनर मम्मा या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज आपण या खण कापडापासून छोट्या मुलींसाठी पर्कल पोलका स्टिचिंग कशी करायची हे शिकणार आहोत। त्यासाठी मी सुरुवातीला आधी खालचा घेर कट करून घेत आहे। 1 मीटर एवढा कपडा मी घेतलेला आहे आणि त्याचा सेंटर काढून दुमडलेला आहे। आता जेवढा कपडा आहे तेवढा मी पूर्ण 1 मीटर कपडा घेरसाठी घेणार आहे। आता आपल्या स्कर्टची टोटल उंची 18 आहे, तर 18 इंच आहे। तर मी 2 इंच वर आपण पट्टीसाठी ठेवणार आहोत, कमरपट्टीसाठी, आणि 16 इंच मी मार्किंग केलेलं आहे। 16 इंच मार्किंग करून आपण घेरसाठी लागणारा खालचा कपडा कट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला हा कपडा कट झालेला आहे आणि वरचा जो कपडा राहिलेला आहे त्याचा आपण नंतर बेल्टला वगैरे यूज करणार आहोत, तो साईडला करूया। आता आपण हा जो राहिलेला कपडा आहे त्याच्यातून वरचा टॉप कटिंग करणार आहोत। टॉप कटिंग करताना आपण आधी अस्तर कट करून घेऊयात। तर आपल्या पूर्ण टॉपची उंची ही 14 ते 15 असणार आहे। तर मी त्याप्रमाणे अस्तरपासून तेवढा तुकडा असा साईडला करून घेतलेला आहे, ज्याने आपल्याला अस्तर कट करताना व्यवस्थित कट करता येईल। तर मी मधनं सेंटर काढून घेतलाय आणि त्याचा असा चौमेरी आपण दुमडून घेऊयात, म्हणजे वरचा आणि खालचा भाग दोन्ही आपण एकत्र कट करून घेणार आहोत। आता माझ्या टॉपची पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस 1 अशी मी 15 इंच मार्किंग करत आहे। आणि माझा शोल्डर आहे 4.5, म्हणजे पूर्ण माझा 9 शोल्डर आहे। मुंडा पण मी 4.5 टाकलेला आहे। माझी छाती मी 5.5 इंच मार्किंग करत आहे। 22 ची माझी छाती आहे आणि 1.5 इंच मी लूजिंगसाठी सोडणार आहे। 9 इंच मी कमर उंची टाकलेली आहे आणि कमर, लहान मुलींचं कमर हे छाती कमर हे पूर्ण भाग सेमच असतो, त्यामुळे असं काय आपल्याला पूर्ण हे करण्याची गरज नसते। तुम्ही सेमच मार्किंग केलं तरी चालू शकतंय। अशा पद्धतीने आपला मार्किंग झालेला आहे। पुढच्या गळ्याची रुंदी मी 2 किंवा 1.5 इंच टाकणार आहे आणि खालचा गळा उंची 2 इंच टाकणार आहे आणि आपण हे सगळं कट करून घेणार आहोत। नेहमी आपण कोणतंही काही कटिंग करायचं असेल तर आधी आपण मेन फॅब्रिकवर कट नाही करायचं आहे, आधी आपण अस्तर कट करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे काय होतं, काही चुकलं असेल तर मेन फॅब्रिक आपलं खराब होत नाही। आता आपण अस्तर कट करून झाल्यावर आपण मेन फॅब्रिक घेणार आहोत, ते पण आपण 4 घेतलेले आहेत। एकावर एक असे 4 तुकडे घेऊन त्याच्यावर आपण कट करणार आहोत। या साईडला आपला फोल्डिंगचा भाग आहे, ज्या साईडला मी बसले आहे तिथं आपला फोल्ड आहे आणि या साईडला आपला ओपन आहे। मी कट करताना एक अर्धा इंच थोडंसं वाढवून जास्त कटिंग करून घेतलेलं आहे मेन फॅब्रिक। आता आपण याच्यामध्ये स्लीव्ज कटिंग करून घेऊया। आपली नॉर्मल स्लीव्ज ही 4 ची आहे, तर मी त्याप्रमाणे मार्किंग करणार आहे। 4 ची उंची टाकली आणि 2 इंच आपण वर चुन्या पाडण्यासाठी 2 इंच वर एक्स्ट्रा घेणार आहोत। 4 इंच आपण चुन्यासाठी या साईडला सुद्धा एक्स्ट्रा सोडणार आहोत आणि आपण 5.5 आपली बाही घेणार आहोत। इथे सुद्धा 4 टाकणार आहे मी आणि 2 इंच खाली टाकून बाही आपली नॉर्मल असते साधी बाही तशी बाहीला शेप देऊन घेणार आणि मग हा पुढचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो त्याला अटॅच करून फुगा बाहीसाठी आपण असं स्लीवचं कटिंग करणार आहोत। मी जसं दाखवलं आहे त्या पद्धतीनेच तुम्हाला कटिंग करायचं आहे। खूप सुंदर अशी फुगाबाही तयार होते आणि त्याला खूप साऱ्या अशा चुन्या पण येतात। आता हा जो आपला काट आहे आपण कट करून घेणार आहोत। हा आपण जो हेअर बेल्ट करणार आहोत त्यासाठी मी हा चौकोन तयार केलेला आहे। हे पण माझं जे एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे त्यातनं मी बॅक साईडला बेल्ट काढणार आहे आणि हेअर बेल्टसुद्धा याच कापडामध्ये मी बनवणार आहे। आपण कपडा कुठलाही वाया जाऊन देणार नाही, प्रत्येक तुकड्याचा आपण पुरेपूर वापर करून घेणार आहोत। बघा, हा जो मी बेल्टसाठी कपडा तयार केला मी बेल्टसुद्धा आत्ताच कटिंग करून ठेवलेला आहे। आता आपण आधी स्लीव्ज ला शिवून घेऊयात। स्लीवचा आपण पुढच्या घेराचा शेप देऊयात, पुढच्या मुंड्याचा शेप दिलाय। आता आपण स्लीव्जला खालच्या साईडून पिको करून पूर्ण घेतलाय
आणि याच्यावर आपण इलॅस्टिक लावणार आहोत. अशा पद्धतीने खेचून आपल्याला इलॅस्टिक लावून स्लीव्ज तयार करायची आहे. आता आपण आपला पुढचा आणि मागचा भाग तयार करूया टॉपचा. तर आधी आपण मागचा भाग शिवून घेऊया. तर हा जो आपण गळा आहे तो आहे तेवढाच ठेवणार आहे आणि सेंटरला 4 ते 5 इंचावर आपण कट मारणार आहे. हुक किंवा बटनसाठी आपण ते कट मारलेलं आहे. मागचा आणि मागचा गळा आपण अशा पद्धतीने शिवून घेतलेला आहे आणि मध्ये सेंटरला पण आपण शिवून घेतले हुक पट्टीसाठी. आता नॉच मारूया आणि पलटी करून घेऊयात. नॉच मारल्यामुळे काय होतं, आपला गळा व्यवस्थित पलटी होतो आणि चांगला शेप पण येतो गळ्याला. बघा आपण पलटी करून झालेला आहे. एकदम गोलाकार असा मस्त शेप आलेला आहे गळ्याला. आता आपण पुढचा भाग कट करून घेऊयात. आधी मुंडा कट करून घेऊयात आपण. आपला कधीही पुढचा मुंडा थोडासा आतल्या साईडला असतो, तर आठवणीने मुंडा कट करायचा आहे. इथे मी पुढच्या गळ्याला चांगला असा मस्त शेप दिलेला आहे. आता तो आपण अस्तरवर ठेवूया. सरळ बाजू ठेवायची आणि गळा शिवून घ्यायचा आहे. गळा शिवून झाल्यानंतर आठवणीने जिथे कॉर्नर्स आहेत तिथे आपल्याला नॉच मारून घ्यायची आहे, ज्याच्यामुळे गळा जेव्हा आपण पलटी मारू त्यावेळेला सुंदर असा शेप येईल गळ्याला. बघा अशा पद्धतीने आपला मस्त गळा तयार झालेला आहे. आता ही आपली मागची बाजू आहे. ही आपण शिवून घेतलेली नव्हती वरच्या बाजूने, कारण याला आपण शोल्डर जोडणार आहोत. सरळ ठेवून असं मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शिवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने शिवल्यामुळे आपल्याला जी शोल्डरची शिलाई आहे ती आतल्या बाजूला जाते आणि वरच्या बाजूला कोणतीच शिलाई दिसत नाही. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप छान अशा पद्धतीने तुम्हाला शोल्डर जोडायचा आहे, ज्याच्यामुळे वर कोणत्याही प्रकारची शिलाई, धागा वगैरे काही दिसत नाही. आता आपण मागच्या बाजूला 2 टक्स पाडणार आहोत आणि त्या 2 टक्सला बेल्ट अटॅच करणार आहोत. त्यामुळे आपल्याला फिटिंगसाठी ॲडजस्टमेंट करण्यासाठी खूप छान होतं बेल्ट लावल्यामुळे. त्यासाठी तुम्ही आठवणीने अशा पद्धतीने मी एक साईडला मार्किंग करून घेतलेला आहे. कमर घेरापासून 2.5 इंच खाली घेऊन आपण हा टक्स मारणार आहोत आणि त्या टक्सच्या आतमध्ये आपण हे 2 जे बेल्ट बनवले आहेत ते सुद्धा शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी 2 टक्स मारलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये बेल्ट सुद्धा अटॅच करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने आपण त्याचं फूल बांधायचं आहे. बॅक साईडला सुद्धा त्या याच्यामुळे चांगला लूक येतो. आता आपण आपले जे स्लीव्ज आपण तयार केले आहोत त्या स्लीव्ज जोडून घ्यायच्यात. हा स्लीव्ज आहेत ना आहे त्यापेक्षा मुंड्यापेक्षा मोठे असतात. त्याच्या सेंटरला तुम्ही जेवढा कापड एक्स्ट्रा बनवला आहे तेवढ्या सेंटरला सगळ्या चुन्या पाडून घ्यायचेत अशा पद्धतीने. त्यामुळं स्लीव्ज खूप छान दिसते. आता आपण फिटिंगची शिलाई मारून घेऊया. दोन्ही साईडला फिटिंग मारायचे आणि जेवढे खाली काट आहेत त्या काटाच्या तुम्ही अलीकडेच शिलाई संपवायची आहे आणि खाली अशी कट मारून घ्यायची आहे. जसे तुम्ही पंजाबी ड्रेसला वगैरे कट ठेवता त्याचप्रमाणे असे या ड्रेसला कट ठेवायचे आहे. त्यामुळे ड्रेसला खूप चांगला लूक येतो. बघा आपला वरचा टॉप रेडी झालेला आहे. या असा सेम आपण शॉर्टसुद्धा शिवू शकतो. माझ्या कस्टमरनं मला फुल शिवाय लावला होता त्यामुळे मी हा फुल रेडी केलेला आहे. आता आपण खालचा स्कर्ट तयार करून घेऊया, म्हणजेच परकर तयार करून घेऊया. जेवढा आपला कमर घेर असेल त्याच्या 2-3 इंच जास्त आपल्याला वरचा जो बेल्ट आहे तो तयार करायचा आहे. त्याला आपण अस्तरसुद्धा अटॅच करणार आहोत. मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घेऊया आणि खालच्या बाजूची पट्टी आपण दुमडून घेऊयात. आता हा जो आपला 2 तुकड्यामध्ये जो मेन फॅब्रिक आहे त्याला आपण मध्ये सेंटरला जॉईंट करून घेऊयात. सेम त्याच पद्धतीने आपण अस्तर पण 2 तुकड्यामध्ये कट केलेला होता तो पण आपण सेंटरला जॉईंट करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण खाली अस्तर ठेवून घेऊयात आणि त्याच्यावर आपण असा मेन फॅब्रिक पसरवून एका वेळी ठेवल्यानंतर आपण आपली जी कमरेला पट्टी तयार केलेली आहे ती ठेवणार आहोत
सरळवर आपण खालचा अस्तरचा भाग ठेवलेला आहे आणि आपण अशा पद्धतीने मोठमोठ्या चुन्या पाडून घेणार आहोत. कारण हा जो आपला परकर आहे तो खूप मोठ्या घेराचा आहे. म्हणजे मी जास्त घेर बनवला आहे, कस्टमरची तशी रिक्वायरमेंट होती त्याच्यामुळे याला खूप मोठ्या मोठ्या चुन्या पाडून मी पूर्ण कपडा त्याच्यामध्ये ॲडजस्ट केलेला आहे, ज्यामुळे खालचा घेर खूप मोठा दिसेल. अशा पद्धतीने मी दाखवले तशा तुम्हाला चुन्या पाडून घ्यायच्यात. चुन्या पाडून घेतल्यानंतर जो खालचा जो पट्टीचा भाग आहे तो आपण सरळ साईडला असा फोल्ड करून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण टिप मारणार आहोत. सुरुवातीला आपण एक सिंगल टिप मारून घेणार आहोत आणि मग त्याच्या वरच्या साईडला दुसरी पण टिप आपण मारून घेणार आहे. त्यामुळे आपला वरचा भाग असा पूर्ण फिक्स होऊन जाईल. आता आपण स्कर्टला फिटिंगची शिलाई मारूया. आता स्कर्टला फिटिंगची शिलाई झालेली आहे. आता आपण हा पलटवून घेऊयात. अशा पद्धतीने असा सुंदर असा पूर्ण घेरदार असा आपल्याला हा परकर आपला रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या चुन्या पाडल्यामुळे त्याला लुक पण चांगला आलेला आहे आणि मोठा घेर पण खालच्या साईडला तयार झालेला आहे आपला. अशा पद्धतीने आपण हा सुंदर असा पॉलिस्टर खण कापडापासून परकर पोलका तयार केलेला आहे. तर हा परकर पोलका तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अशाच पद्धतीचे सुंदर सुंदर परकर पोलका डिझाईन आपल्याकडे आहे. तर आपण पुढे अजून व्हिडिओ बनवून ते तुम्हाला शेअर करणार आहे. तर हा जो परकर पोलका तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू.